ठाणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ नियमानुसार 2.5 वर्षाचा असला तरी 1.25 वर्षच हा कार्यकाळ ठेवण्याचा निर्णय शिवसेना आणि भाजप पक्षांतर्गत घेतला आहे. अनेक नगरसेवकांना संधी देण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही नवीन शक्कल लढवली असून त्यामुळे ठाणेकरांना 5 वर्षामध्ये 4 महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 75, भाजपाचे 28, राष्ट्रवादीचे 12, राष्ट्रवादी 9, MIM 5, शिवसेना 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेले आहेत. ठाणे महापौर पदासाठी यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झालं. यानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. शिंदेंच्या शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आणले असून एक अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं संख्याबळ 76 वर गेलं आहे. ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. यातूनच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या पद्मा भगत, वनिता घुगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉक्टर दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव या 7 जणांच्या नावांची चर्चा होती. यापैकी एकाचीच निवड होईल असं बोललं जात असतानाच शिंदेंच्या शिवसेनेने कोपरी भागातून 2दा निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिला पिंपोळकर यांना महापौरपदाची उमेदवारी दिली, तर भाजपाने सलग 3ऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली आहे.